पुण्यातील जनता वसाहत परिसरामध्ये काल रात्री अतिशय थरकाप उडवणारी एक घटना घडली। सुदैवानं हे सगळं प्रकरण होता होता टळलं असं म्हणावं लागेल। मात्र हे सगळं ज्या मुलीबरोबर घडलं होतं, ज्या चिमुकलीबरोबर घडलं होतं, तिचे वडील आता माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काका, काय नेमकं घडलेलं होतं? तुम्हाला हे सगळं कधी कळलं आणि ही जी व्यक्ती आहे ती तुमची कोण लागते नात्याने? ती व्यक्ती माझा सासरा होता आणि ती माझी लहान मुलगी होती. खायला म्हणून त्याने आणलंय आणि असा अत्याचार केलाय. तेव्हा मी नव्हतो घरी. माझी बायको जाते कामाला, मी जातो कामाला. आम्ही रोज आता एवढं वर्ष इथं काढले. पण आम्हाला हे नव्हतं माहिती. त्याला तर कधी हाकलून दिलं 2 वर्षापूर्वी. तो तरी कधी इथं राहायला आला हे आम्हाला माहिती नाही. हे ह्याचं घर पण नव्हतं माहिती. कधी इथं घडले. आता मी रात्री आलो तर मी रिक्षा चालवतो. मी रिक्षा ड्रायव्हर आहे. तर मला इथून काल काय सोडलं नव्हतं. मला माहिती नव्हतं की काय घडले. फक्त एवढं कळलं होतं कांद्यामध्ये असं झालं. जय भवानीमध्ये कळलं असतं ना, तर मी पोलिसांना पण बोललो असतो की माझी मुलगी आहे म्हणून. म्हणजे जेव्हा झालं तेव्हाही तुम्हाला माहित नव्हतं की नव्हतंच. तुमचीच मुलगी आहे? सकाळी मी जेव्हा आलो तेव्हा मला हे सरांनी सांगितलं की तुमच्या संग असं झालं. म्हणून मला आत्ता कळलं. आता बायकोने काय काय बोलले हे मला तर नाही माहिती. काल तीच होती, मी होतो का? नाही, त्या पण आम्हाला भेटले नाही. हां, म्हणजे मला काय माहिती नाही यातलं. आता मी तर म्हणतो की त्या माणसाला की फाशी द्यायला पाहिजे. नाहीतर आमच्या ताब्यात द्या. आम्ही भर रस्त्यात देऊ. आम्ही मारून टाकू आणि आम्हाला सजा द्या. काय करायचं ते तुम्ही करा मग. काय काय काम वगैरे काही करतात का हे, किंवा काय व्यसन आहेत का? आता हे दारूचं? आम्हाला माहिती नाही. आम्ही त्यांच्या संग बोलत नाही, काय नाही. आमचा काही संबंध नाही. हम्म. तुम्ही इथे किती वर्ष राहताय? आता 10-12 वर्ष आले की. मग हा माणूस इथे राहायला आलेला तुम्हाला माहिती माहिती नाही. इथं रूम कधी तो पायऱ्यापिशी झोपतो, कुठं पण झोपतो. तो त्याचं काय, इथं दारू पितो, तिथं पडतो, तिथं पडतो. आमचा काय संबंध नाही, काय नाही. कधी घेऊन गेला नातीला आणि कधी काय केलं आम्हाला माहिती नाही. म्हणून आम्ही म्हणतो याला कडक सजा द्यायला पाहिजे. नाही तर आमच्या ताब्यात द्या, नाही तर आम्ही मारून टाकन. काय सजा द्यायची ते देऊन द्या सरकार. अगदी थोडक्यात हे सगळं प्रकरण टळलं असं म्हणावं लागेल। नसरापूरमध्ये ऑलरेडी एक घटना घडली, त्याच्या पार्श्वभूमीवर हे सुद्धा घडलं। संपूर्ण पुणे शहरामधून आक्रोशाचं वातावरण आहे। तुम्ही एका मुलीचे वडील आहात, सगळ्याच इथल्या मुलींसाठी तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतंय? मला एकच म्हणायचं आहे की अख्ख्या पुणे शहरात एवढं घडतंय, तुम्हाला माहिती आहे ना की लहान लहान लेकरू कळत नाही की ह्या माणसाचं मन कसं काय होतं. आता तुम्ही पण आई असेल ना, तुम्हाला पण लेकरं असेल ना, का एवढं कळतं का नाही की आपले लेकरू आहे. आता दुसरं लेकरू आम्ही दीदी म्हणून चालतो, कधी नावाने आवाज देत नाही. असं अख्खं पुणे शहरात चालू आहे. पण हे का चालू आहे? हे सरकार बदला, नाही तर हे नियम बदला. अख्ख्या पुणे शहरात हेच चालू आहे ना. लहान मुलीचा बलात्कार. मग मुली पैदा कशाला करतात? सरकार म्हणतात मुली वाचवा. हे यांच्यासाठी, म्हातासाठी कशाला वाचवायचं? आम्ही पैदा कसा करायचा मुली मग? पण आम्हाला दोष देतात तुम्हाला मुलं सांभाळता येत नाही. अहो आम्ही समजतो ना, आमचा हातावर पोट आहे ना. जेव्हा आम्ही कमवतो तेव्हा खाऊ ना. आम्हाला काही इस्टेट नाही, काय नाही. साधा माणूस आहे, आम्ही रिक्षा चालवतो. आणि रिक्षावाल्याचं माहिती किती धंदा होतो आणि किती नाही. त्याचं आमचं घर चालतं. माझी हीच विनंती की त्याला सोडायचं नाही. हा, नाही तर आमच्या ताब्यात आम्ही फाशी देऊ. आम्ही आज मारू त्याला. आज आज त्याला कोर्टात प्रोड्यूस केलं जाणार आहे। पुढे जी काही कोर्टाची प्रोसिजर असेल ती सगळी पूर्ण होईल। पण शिक्षा जास्तीत जास्त काय झाली पाहिजे? शिक्षा त्याला फाशीच. बाकी का नाही. हे एका माणसा झाले ना म्हणजे अख्ख्या पुणे शहरात थांबल. नाही, वाढत जाणार प्रकरण. हा हा, आम्ही आज याच्यामध्ये एक मिनिट दीदी. आता आता ऐका, हे आमच्या आया बहिणी आहे. हे आमच्या आया बहिणी आहे. कधी पण आम्ही थांब रे. हे सह आमच्या आया बहिणी आहे. कधी पण येतात नाही यांच्या घरात आम्ही कधी डोकत नाही. कधी पण दीदी, ताई, हे शब्द आमचे असतात. कधी आम्ही असं नजर, प्रकरण आहे. हा, आमच्या चाळीमध्ये हे पहिल्यांदा असं घडलंय. पहिल्यांदा घडलेलं आहे. हा, पण अशा माणसाला कधी सोडायचं नाही. याच्यानंतर याच्या आधी आमच्या कधी हा मते माणूस पाहिजे. अशा पद्धतीने विकृत काही करू शकतो किंवा इतर कुणाबरोबर असं काही केल्याचं तुम्हाला आठवतं कधी? आता यांनी बाहेर केलं असेल तर आपल्याला काय माहिती आहे का? जर आत्ता ह्या लहान मुलीवर केलं असेल तर बाहेर किती केलं असेल हे तुम्ही विचार करा ना. तुम्ही न्यूजवाले ना, तुम्ही विचार करा त्यांनी बाहेर किती कूत केले असेल. की एवढंसं लहान मुला तू करतो म्हणलं तो किती नीच माणूस असेल. पण मुळात वडील म्हणून आता कुणावर विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न निर्माण झाला। आता- घरातलीच व्यक्ती अशी करते, बाहेरच्यांनी येऊन वाचवलंय म्हणजे. म्हणजे आता कसं आहे, हे तुम्ही फक्त न्यूजला दाखवा ना. पण न्यूजला हे सांगणार का की जे मी बोलणार ते, हो, बोला बोला. की आमची एकच इच्छा आहे की त्याला फाशी पाहिजे. बाकी काय नाही. काय तुम्ही न्यूजमध्ये काय ठोकायचं ठोका, काय बोलायचं ते बोला, पण आम्हाला फाशी पाहिजे. तुमच्याकडून नाही होत तर आमच्या द्या. कोर्टात पण मी हेच बोलणार. तुमच्याकडून नाही होत तर आमच्या ताब्यात द्या. आम्ही तुमच्यासोबत कोर्टात मारत, तुम्ही सजा द्या. का की हे आम्हाला नाही पटलं. आमच्या इथं लहान लहान मुलं दुपारच्या खेळतात. कधी
त्या माणसाला परत असं सोडायचं नाही. ह्याच्यामुळे अजून किती किस्से घरण. हे आमच्या आई बहिणी सर यांची मुलं पण खेळतात. कधी आमची नियत अशी कधी झाली नाही. हे आता तुमची आमची मुलगी- गौरी ताई तुमची मुलं तर किती लहान तुमची आहे. मुलगी कुठे आहे? तिची तब्येत कशी आहे सध्या? बर ती घरी आहे. आता तिला नाश्ता आणायला चाललोय मी. प्रकृती बाकी आता तिला अंगू बिंगू घातली आहे. आता ती म्हणली मला भूक लागली, तर आता आमचा गॅस संपलाय, तर मी नाश्ता आणायला खाली चाललोय. तर आता नाश्ता आणून बाकी प्रकृती ठीक आहे तिची तब्येत? आता गेल्यावर तिला विचारतो मी. आता तिच्या तोंडातून ऐकून दे ना की काय काय घडलंय. मला तर नव्हतं. तिथं बोलती बोलकीच ती ती बोलून सांगन की पप्पा माझ्या संग असं घडलं तसं घडलं. तसं चौकीमध्ये पण तिने सांगितलं होतं पोलिसांना काल की काय काय घडलं काय काय नाही. हे सगळं प्रकरण ज्या आईच्या लेखी बरोबर घडलेलं आहे, ती आई माझ्या बरोबर स्वतः आहे. ताई, काय घडलं होतं? तुम्हाला कधी कळलं? आणि हे सगळं? मला हे 9 वाजता कळलेलं आहे. माझा बाप स्वतः माझा बाप आहे. आज माझा लेख काय दुसऱ्यांचे लेख एकच आहे, बरोबर आहे. आज माझ्या लेखावर काय मग स्वतःचा बाप गुन्हे केलेला त्याला फाशीची जर नाही दिला तर तुम्ही जनता ताब्यात देऊ शकते. नाही तुमच्या हाताने जर नाही झालं तर जनता ताब्यात द्या. आम्ही काय करायचं? मी स्वतः जाळन, स्वतः मी त्याला जाळून टाकन. पण आज माझं लेख काय दुसऱ्यांचं, पण माझ्या लेकीला काय झालं ते मी सोडणार नाही. तिला फाशी सजा द्यायचं कारण आमच्या ताब्यात द्यायचं त्याला. त्यांच्या डोक्यात असं काही कधी येईल असं तुम्हाला कधी मुलगी म्हणून वाटलं होतं या आधी कधी? आधी कधी मला वाटलं नाही, पण माझं पोरग्यावर चुकीचं झालंय ते. पण मग स्वतःच बापाने माझी मला विश्वास नव्हतं तरी मी विश्वास टाकले होते तिला. पण मला माहित नव्हतं माझ्या बापाने माझ्या लेकी सोबत असं करण म्हणून. एक नात आहे म्हणून तो करायचं नव्हता. एक 20 रुपये देता म्हणून तो लाल लुच्च्यासाठी 20 रुपयासाठी ते लेखीला बोलवायला माझी ते. हा एकनी कोण पण असू दे, आजकाल मी असू दे दुसरे असू दे, लेडीज म्हणजे सगळे एकच असते. लहान लेकरू म्हणजे देवाघरचा फुल असते. लहान लेकराला काय समजते? तुम्ही चॉकलेट देता बिस्किट देता मग लेकराने जाणारच. मग ते माणसाला काय करणार आता? ते माणसाला तुम्ही फाशी सजा तरी एक द्या, फाशी सजा द्या, फाशी सजा द्या. आई म्हणते मी स्वतः सांगते, मी स्वतः त्याला फाशी सजा द्या. आणि मेन गोष्ट हे प्रकरण बघणारा तुम्ही आरोपीला स्वतः भेटलात काल नंतर पोलिसांच्या भेटले, मी स्वतः भेटले, त्याला बोललात? विचारले, मी स्वतः सांगितलं. 4 वाजेपर्यंत मी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत पोलिस संघच होते आणि तिचा उपचार करापर्यंत होते. ससून मध्ये होते, तिचं नंतर लक्ष्मीनगर मध्ये गेले होते. आणि पोलिसांना मी काय म्हणले, पोलिसांना स्वतः मी काय म्हणले, माझा बाप म्हणाला अंतकरणात त्याला फाशी सजा तुम्ही देऊ शकता. नाही झालं तर जनता ताब्यात मी स्वतः जाळन. एवढं आहे आमच्यात. आमचं पाठीमागे एवढा पक्का माझी आई बहीण आहे ती मला साथ देणार. बस तुमचा काय निर्णय आता? तुमच्या मुलीची तब्येत कशी आहे सध्या? माझ्या मुलगीची तब्येत आता सध्याला अजून चांगलीच आहे. घाबरती ती, पण ती थंडीत आपण काल भरली होती म्हणून आम्ही काल ससूनला 9 वाजल्यापासून पाटा 4 वाजेपर्यंत तिच्या सोबत आम्ही फिरत होते. आणि तिथून लक्ष्मीनगर गेले, तिचं सगळं चेकअप केलंय, त्याचं रिपोर्ट चांगले आलेत. पण तिचं नख गिक तिचं छातीला लागलंय, ते चुकीचं आहे. छातीला लागलं, तिला छातीला लागलं म्हणजे पूर्ण लय वरडत होती, चिरकत होती. तिला वाचवले उषा मावशीने, तिला वाचवले. उषा मावशीने तिला वाचवली. वरडत होते म्हणून तिने तुम्ही काय काम करता? तुम्ही दिवसभर घरी असता? दिवसभर मी घरी नसते. दिवसभर मी पण कपड्यांच्या दुकानात कामाला जाते. सकाळी गेले की संध्याकाळी येते. आज एवढी वाईट घटना घडलेली आहे, तुमच्या मुलीबरोबर घडलं, कुणाच्याही मुलीबरोबर घडू शकतं. आई म्हणून सरकारकडे तुमची काय मागणी? आई म्हणून फाशी सजा पण मला फाशी मागणं आहे तिचं. तिला फाशी द्यायलाच पाहिजे. जर सरकारला जमत नसेल तर जनता ताब्यात द्या, आमच्या ताब्यात द्या. आम्ही बघू. तुमच्या वडिलांनी तुमची काही माफी वगैरे मागितली त्यानंतर काय? मागितलं नाही, काय मागितलं? नक्कीच आपण बघतोय माझ्या बरोबर या मुलीचे आई वडील होते. दोघांवरती सुद्धा आता जी काही वेळ आलेली आहे ती खरं तर कुठल्याच आई वडिलांवरती येऊ नये अशा पद्धतीचा प्रसंग त्यांच्यावर ओढवलाय. या सगळ्याच्या नंतर जरी ही व्यक्ती आमची नातेवाईक असेल तरी सुद्धा ती आमच्याच मुलीबरोबर असं काही करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजेच फाशीचीच शिक्षा दिली गेली पाहिजे अशी मागणी या पीडित मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा केलेली आहे. आरोपी सध्या ताब्यात आहे, त्याला लवकरच आज दुपारपर्यंतच खरं तर कोर्टामध्ये प्रोड्यूस
सही केलं जाईल. त्यानंतर नेमकं कोर्टाच्या वतीनं त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते आणि तिथून पुढे नेमकं काय काय होतंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता घडलेल्या या एका घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरातलं वातावरण हे ढवळून निघालेलं आहे. प्रचंड आक्रोशाचं, संतापाचं आणि प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना चिंता वाटेल अशा पद्धतीचं वातावरण सध्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये निर्माण झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.